भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले ज्यांनी समाज सुधारण्याचा वसा घेतला ते प्रबोधनकार ठाकरे, आणि ज्यांनी तुम्हा आम्हा सर्वांना हॅलो सर्वांना उभं केलं, मान दिला, सन्मान दिला, सामान्याला असामान्य केलं, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो। आणि आज वाशिममध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि युवा सेनेचे प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे साहेब आणि संजय राऊत साहेब, व्यासपीठावर अनिल देसाईजी, विनायक राऊत, सगळ्याचे नेते आलेले आहेत, त्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। वाशिम जिल्ह्याच्या वतीने जोरदार टाळ्यांच्या गजरात हार्दिक स्वागत करा। शाबास, हे बरं वाटलं। जरा थोडी साहेब जरा अडचण झाली, दुर्दैवानं आम्हाला इथं सभागृह मिळालं नाही, कृषी उत्पन्न बाजार समितीचं पण सभागृह मिळालं नाही, आणि लग्नाची तिथी असल्यामुळे हा छोटासा हॉल मिळाला, पण याचा अर्थ हा एवढाच नाहीये, इतकाच समांतर हॉल साहेब इथं बाजूला आहे, इथून खिडकीतून दिसतात माणसं आपली सैनिक बसलेली सगळे दिसतात, तितकीच लोक बाहेर उभे आहेत, स्क्रीन तिथे लावलेलं आहे। मी फार वेळ बोलणार नाही, पण आज आपण जे जमलो होत ना, आता नितीन बापू काहीतरी सांगत होते। बापू, मी आता येताना वारकऱ्यांना पाहिलं, दिंडे चालले बरं पंढरपूरच्या, आणि पंढरपूरला इथून चालत एकादशीला चालले ते, आषाढी एकादशीसाठी। त्यांच्या खांद्यावरचा भगवा पाहून मला अतिशय आनंद झाला। बांधवांनो, भगिनींनो, सगळ्यात महत्वाचं काय आहे, हा पांडुरंगाचा भक्त माझा शेतकरी आहे, हो गरीब आहे, नाडला जातोय। आदरणीय उद्धवजींनी कर्ज माफी नाही केली, कर्ज मुक्ती केली, न मागता केली। तो शेतकरी पांडुरंगाच्या क्या भक्तीपोटी जात असतो, तो पांडुरंगाला नाही म्हणत बरं का, काय पांडुरंगा तुझी मी भक्ती करतो, काय तुझा उपयोग आहे पांडुरंगा, मला तू काही पावतच नाहीस, सतत दुष्काळ, नाहीतर मग ओला दुष्काळ, आणि मग आम्ही काय करतो, आत्महत्या। पण बांधवांनो, एकच सांगतो, मला त्यांच्या खांद्यावरच्या भगव्याचा अभिमान वाटला, त्यांच्या भक्तीचा अभिमान वाटला, त्यांच्या श्रद्धेचा अभिमान वाटला। कुठलाही प्रसंग येऊ द्या, पांडुरंगा तुझ्यावरची श्रद्धा आमची ढळणार नाही। आज तुम्ही सुद्धा सर्व निष्ठावंत शिवसैनिक आहात, तुमच्याही खांद्यावर भगवा आहे, त्यांचं दैवत पंढरीचा विठोबा आहे, आमचं दैवत वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत। त्यांच्या खांद्यावरचा भगवा ते वार करी, आम्ही सुद्धा वार करी, ते वार करी, आम्ही सुद्धा वार करी। आणि वार कसा करावा हे आता नितीन बापू सांगत होता तुम्हाला। तुम्हाला चीड आली की नाही, तुम्हाला चीड आली की नाही? या वाशिमनं इथं देवळे बसले, साहेब कुठे गेले देवळे साहेब? साहेब तुम्ही या देवळ्यांना उमेदवारी दिली होती विधानसभेला, 1 लाखाहून अधिक मतं तुमच्या आशीर्वादाने यांनी घेतली। डॉक्टर देवळे, सिद्धार्थ देवळे, जात नाही पाहिली, पात नाही पाहिली, पंथ नाही पाहिला, धर्म नाही पाहिला, फक्त पाहिली माणुसकी, आणि एक चांगला माणूस तुम्हाला निवडून उमेदवार म्हणून दिला। तेव्हा सुद्धा देवळे साहेब निवडून आलीच, ते ह्या गद्दारानं तिथं सुद्धा शेण खाल्लं होतं, ते खाल्लं नसतं ना तर देवळे साहेब तुम्हाला आमदार दिसले असते। साहेब जो काही निवडून आला ना, वाशिम छोटं आहे माझं, पण वाशिमला सगळ्यात जास्त मतदान केलंय, हे निष्ठावंत शिवसैनिकांनी मर मेहनत घेऊन त्याला प्रचंड मतदानानं विजयी केलेला आहे। ते वाशिमकरात चिडलेले आहे साहेब, ती चीड तुमची दिसली पाहिजे। आता मी फार मोठं भाषण नाही करणार आहे, कारण आपण सगळेजण, तुम्हाला लक्षात येत नसेल, एक ठिणगी वणगा पेटवते बरं का। मला तुमचं कौतुक एवढ्यासाठीच आहे, कारण त्याच्यापेक्षा मोठं कौतुक यासाठी आहे की आपण सगळे भाग्यवान आहोत।
आमच्या पिढीला वंदनीय शिवसेना प्रमुख मिळाले, तुमच्या पिढीला आदरणीय उद्धवजी मिळाले आणि पुढच्या पिढीला आदित्यजी ठाकरे मिळालेले आहेत. हे असं नेतृत्व आहे. छत्रपती शिवरायांना हार घालतो ना तेव्हा एक आठवण येते, त्या दिल्लीच्याही तख्ताला घाबरले नव्हते. छत्रपती शिवरायांनी दिल्लीच्या तख्ताला आव्हान दिलं. औरंगजेब अस्वस्थ होत होता. आजही दिल्लीच्या तख्तावर जे राज्यकर्ते बसलेत त्यांना बोलण्याचं धाडस नाही कुणाला. ते धाडस आहे फक्त आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये. आणि कसे नेते आहेत बघा. तुमच्या जिल्ह्याला संजय, 2 संजय, तिकडे पण एक संजय, इकडे पण एक संजय. एक इमानदार संजय राऊत साहेब. ईडी आली, सीबीआय आली, आणखीन गुणी आले, डगमगले नाहीत, घाबरले नाहीत, उभे राहिले. आणि यांना काय केलं? विधानसभेच्या निवडणुकीत घोषणा लक्षात आहे ना, 50 खोके. यांचा काय रे भाव ठरला? भाव कळला का तुम्हाला? लाज वाटली पाहिजे. मला सगळ्यात राग येतो त्या गोष्टीचा. एका दैवतासह म्हणजे आमचं नेत्यात पण नाही सांगत बरं, इतकं सहृदयी संवेदनशील माणूस मिळणार नाही राजकारणामध्ये. इतकं प्रेम करणारा माणूस मिळणार नाही तुम्हाला विद्यमान राजकारणामध्ये. त्या माणसाशी, त्या दैवताशी, ते प्रमुखाशी खोटं बोलता. काय सांगता तुम्ही? साहेब जेव्हा भेटले तेव्हा काय साहेब कोण जाणार नाही, नका चिंता करू तुम्ही, कोणी जात नाही आहे साहेब. खोटं बोलता साहेबांशी. मग साहेबांची जर माणसं खोटं बोलत असतील तर तुमच्याशी किती खोटं बोलत असतील? साहेबांशी खोटं बोलत तुमच्याशी किती खोटं बोलत असतील? निधी विधी या सगळ्या भंपक गोष्टी आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात सुद्धा अशा दुर्घटना आहेत दुर्दैवानं. छत्रपती शिवरायांनाही त्यांच्या सगळ्यात जास्त लढाई आपल्याच माणसांबरोबर कराव्या लागल्या. छत्रपती संभाजीराजांना सुद्धा पकडून देणारे गद्दार आमचेच होते. आणि आजही उद्धवजींना छळणारा सुद्धा गद्दार आमचाच आहे. त्या गद्दाराला गाडायचंय, त्यासाठी आपण जमलोय. म्हणून मी एवढंच सांगेन, वाशिम जिल्हा ज्या पद्धतीने उभा आहे ना, अभिमान वाटतो तुमचा मला अभिमान वाटतो, तुमचा शिवसेनेला अभिमान वाटतो. यांनी केलेली गद्दारी ही तुमच्याशी केलेली गद्दारी आहे, ही मतदारांशी केलेली गद्दारी आहे, ही आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर केलेली गद्दारी आहे, मशाल निशाणी बरोबर केलेली गद्दारी आहे. शिवसेना माझी आई आहे बरं, त्या आईशी केलेली गद्दारी आहे. या गद्दाराला गाडणार की नाही? बस मग उतरणार नाही, मातणार नाही. शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ही शपथ घ्या. निष्ठावंत शिवसैनिक मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हे काम तुमच्या हातून व्हावं अशी शुभेच्छा देतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.